नाशिक शहरात विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची तसेच व्हॉल्वची दुरुस्ती, व्हॉल्व बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मनपा क्षेत्रात आणि नाशिक शहरात दिवसभर तर रविवार उद्या सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा वितरण विभागात खालील प्रमाणे काम करण्यात येणार आहे। नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रमांक 15 मधील कामात 700 मिलीमीटर व्यासाची मुख्य गुरुत्व वाहिनी, 500 मिलीमीटरची व्यासाची क्रॉस कनेक्शन करणे, प्रभाग क्रमांक 30 मधील चड्डा पार्क जलकुंभासमोर मुख्य गुरुवाहिनीला 700 मिलीमीटर व्यासाच्या व्हॉल्वचे लिकेज बंद करण्याचे काम होणार आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।